जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत आणि आज आपण आहोत गुणंद गावामध्ये। या ठिकाणी प्रचार दौरा सुरू आहे। महेश टापरे तसेच रोहन बाठे या दोघांचा आज प्रचार दौरा या ठिकाणी आहेत। आपल्या सोबत आता काही महिला आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। आज तुम्ही प्रचार दौऱ्यामध्ये फिरताय, कसं वातावरण आहे, काय वाटतं तुम्हाला? मला खूप चांगला प्रतिसाद येतोय। जेव्हा आम्ही आवाहन केल्यानंतर प्रत्येक घरातून असा आम्हाला रिप्लाय येतोय की लक्ष आहेच आहे आमचं दोन्ही दादांवर, महेश दादा असो रोहन दादा असो। यांनी गेल्या काही दिवसांमध्ये केलेली कामं, रोहन दादाचे मागील पंचवार्षिक मध्ये त्यांनी केलेली कामं, विशेषतः पीएमआरडीएच्या लोकांचे प्रत्येक घरातून आम्हाला प्रतिसाद मिळतोय। त्यामुळे सगळ्यांकडून आम्हाला पॉझिटिव्ह वातावरण दिसत आहे। आता मतदारांशी तुम्ही भेटताय, हो। तर काय त्यांच्याकडून रिप्लाय येतो की काय अडचणी आहेत त्यांच्या, काय? अडचणी नाहीत असं नाही, रस्त्या संदर्भात वगैरे कोणी अडचणी सांगतं, हक्कानी सांगते, हे आपलं नशीब आहे। लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्यांच्याकडे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच लक्ष देऊ असं आपण त्यांनाही ग्वाही देतोय। आणि लोकांकडून आनंदी आहेत, लोक खुश आहेत आपल्या कमळ चिन्हावर आणि दोन्ही उमेदवारांवर। दोन्ही उमेदवार हे अतिशय दांडगे आणि ह्या भागामध्ये राहणारे आहेत। विशेषतः सगळ्या लोकांचा आम्हाला हा रिप्लाय मिळतोय की दोन्ही उमेदवार आम्हाला 24 तासांमध्ये कधीही अवेलेबल होणारे आहेत। पुण्या मुंबईवरून येणारे उमेदवार नाहीयेत, त्यामुळे लोकांचा खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतोय। आता आज आपण बघतोय की इतर पक्षांमध्ये घरातच 2 उमेदवारी दिलेले आहेत अशी चर्चा आहे। तर काय वाटतं तुम्हाला, आज सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांच्या मुलाला संधी मिळाली उमेदवारीची, काय कसं संदेश असेल? हो, अतिशय सामान्य कुटुंबातून दोन्ही उमेदवार आहेत, संघर्ष करत इथपर्यंत आलेले आहेत। रेडीमेड असं काही मिळालेलं नाहीये त्यांना। त्यांनी दोघांनी खूप संघर्ष करून ह्या पक्षाची तिकीटही मिळवलेली आहेत। आणि निश्चितच मतदार राजाला गृहीत धरणं हे आजच्या पिढीला किंवा आजच्या मतदाराला की तुम्ही एका घरात 2 उमेदवार द्याल आणि ते आम्ही मान्य करू, म्हणजे याचा अर्थ असा होतो की मतदारांना तुम्ही खिशात घेऊन चालता। तर हे आत्ताचं कोणी मतदार खपून घेणार नाही, सगळे सुजाण नागरिक आहेत। तर निश्चितच ह्या गोष्टीचा सगळीकडे निषेध होत आहे।